प्रपंच करणारे आणि कर्तृत्व सांभाळणारे बाप माणसं तुम्ही माझ्या समोर आहात. हो, कर्तृत्व आणि उत्कृष्ट आचरण ज्या घरामध्ये बापाचं आहे, सांभाळण्याचं कर्तृत्व ज्या बापाकडे आहे, कर्तृत्ववान बाप. माझे तुकोबराय म्हणतात, बाप जगी ऐसा बाप व्हावा, कर्तृत्ववान बाप असावा. निस्ताच बाप म्हणलंय नाही, पण त्याच्यामध्ये कर्तृत्ववान असावा. आणि ज्या घरामध्ये कर्तृत्व कळालं तर धन्य माता पिता तयाची. निस्तेच बरेच महाराज मंडळी, व्याख्याते असतील, लेखक असतील बरं का. आई सगळ्यात मोठी आई आहे, सबसे बडी है माँ असं सांगतात. पण सांगू का तुम्हाला, तुम्ही मोठे आहातच, पण तुमच्याही पेक्षा काकणभर बाप मोठा आहे. काकणभर बाप मोठाच आहे. त्याचं कर्तृत्व आहे, त्याचं कष्ट आहे, रात्रंदिवस हाडाचे काढ करतो आणि लेकराला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. एका दिवसाची भाकरीची सोय करणारी आई माणसाच्या लक्षात राहते, पण आयुष्यभराच्या भाकरीची सोय करणारा बाप हा फार महत्वाचा असतो माय बापांनो. आणि म्हणून ज्या घरातला बाप आहे आणि त्या बापाच्या एका रक्ताच्या थेंबापासनं आम्ही तयार झालेलो आहोत. आणि 9 महिने जिनं तो गर्भ सांभाळला व्यवस्थित. दोन्ही पण सांगणार आहे, गर्भ सांभाळता यायला पाहिजे. जसे लेकर सांभाळतो ना, तसं ज्याला पाहिलं नाही त्यालाही सांभाळण्याची जबाबदारी ज्या आईकडे आहे, त्या आईनं नेमकं गर्भात कशा क्रिया कराव्यात, कसं असावं. जसं एखादं नाजूक पीक आपल्या शेजारी असावं आणि आपल्याला त्या बाजूच्या पिकाला तणनाशक मारायचं तर काय करावं लागेल दादा? उडून द्यावं लागणार. तुमच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो गर्भ वाढायचा आहे, याच्याकरता तुमचा परिसर कसा असावा लागेल. आणि ज्या घराला परिसर कळाला, ज्या घराला गर्भधारणा कळाली, ज्या घराला गर्भवती कळाली, ती बाळांत होणार आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ एक तर बाळ नाही तर अंत, तिचं नाव बाळांत. एक तर बाळ नाही तर अंत, तिचं नाव बाळांत. आणि बाळांत होणार आहे, दैदिप्यमान लेकराला जन्म देणार आहे. आणि म्हणून बाप कर्तव्य दक्ष असतो, जबाबदारीचा असतो. तो प्रपंच करता झिजतो. क्षणात रडणारी आई माणसाच्या लक्षात राहते, पण रात्रभर या अंगावरून त्या अंगावर होतो. आणि माझ्या लेकराचं कसं होईल, काय होईल, ही जबाबदारी चांगल्या प्रकारचा निभवणारा बाप हा फार मोठा असतो. कडू बोलेल आणि वेळ आली तर कानाखाली मारेल, पण रात्री झोपताना त्याचे डोळे पाणवतील आणि मंडळी म्हणाल, अहो का रडता? म्हणले दाद्याला मारलं. काय म्हणला तो? लेकराला मारलं ग. मग तो गाल त्याचा नव्हता, तो माझा होता. असा पश्चाताप करणारा बाप आहे. कधी कधी कणखर वाटतो बाप, पण बापाच्या पाठीमागचा जो विचार आहे, पश्चाताप करणारा आहे, हो, आधार देणारा आहे. हो, आधार देणारा बाप आधार वड आहे. आणि म्हणून माय बापांनो, ज्या घरातला बाप गेला ना, त्या घरातला आधार गेला. म्हणजे ज्या घरात बाप नाही ना अण्णा, त्या घरावर कोणी दगड मारत. ज्या घरात बाप आहे ना, कसा असू द्या, लांगडा असू द्या, पांगळा असू द्या, कसाही असू द्या, ज्या घरात बाप आहे ना, त्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची सुद्धा कुणाची हिंमत होत नाही. तो बाप आहे. आणि म्हणून माय बापांनो,
बाप कसा असावा तर ज्ञान देणारा असावा. बाप कसा असावा तर संकट आली सामोर कसं जायचं हा सांगणारा बाप असावा. मुलावर जर काही संकट आलं तर काठी घेऊन उभा राहणारा बाप असावा. बाप आहे. आणि बाप गेला ना दादा बर का, तुम्ही किती मोठे असा, बाप तो बाप असतो. आणि म्हणून सगळ्यात मोठा कोण असेल तर बाप आहे. कोण्या दिवशी कोण्या तारखेला कोण्या वारी जाणार आहे माहिती नाही, पण ज्याला बाप कळाला ना महाराज त्याला संत कळायला काहीच वेळ लागणार नाही. ज्याला संत कळाले ना माय बापांनो त्याला आहार कळायला काहीच वेळ लागणार नाही. आणि ज्याला आहार कळाला ना गुरुजी त्या घरामध्ये बाप पण समजायला काहीच वेळ लागणार नाही. वयात आल्यावर लग्न का विचारात आल्यावर लग्न कसं आहे इकडं कसं आहे. पोरग वयात असावं का विचारात असावं. वयात असावं. बरं काही काही वयाच्या बाहेर आहेत. माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली काका, मग वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली. लिहिली म्हणत नाही बरं का, माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिलीच नाही. शके 12 बारोत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू जाहला. सच्चिदानंद महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली माऊलीनं. मग आई मला सांगा माऊली वयात होते का विचारात होते. विचारात होते. वयापेक्षा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायडेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक केला. त्यावेळेस माऊली वयात होते का शिवाजीराजे वयात होते का विचारात होते. आपले पोरं वयात आहेत का विचारात आहेत. भली डंडळची खंडळण 3 मीटर सदऱ्याला कापड लागत पोराला. लक्ष त्याच्या शरीराचा जाडी किती आहे याच्याही पेक्षा त्याच्याकडे बुद्धीची प्रगल्भता किती आहे. अवधान द्या बरं का. ही जमीन टिकवण्याकरता पुढचं जे वर्जन आहे ते कसं आहे. ही प्रॉपर्टी टिकवण्याकरता सांभाळण्याकरता नाते सांभाळण्याकरता तुमच्या डीएनए मधनं जन्माला आलेलं पुढचं जे लेकरू आहे ते किती इंटेलिजंट आणि शार्प आहे. पोरं वासनेतून व्हावे का प्रेमातून व्हावे. ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळत नसेल तिने फक्त आमंत्रण असलं तर जायचं नसलं तरी जायचं जेवून यायचं. आई प्रेम आहे आणि बाप ज्ञान आहे. आईकडे प्रेम आहे तर बापाकडे ज्ञान आहे. आणि ज्ञान जिथं ज्ञान आहे तिथं अहंकार आहे. बाप लेचा पेचा नसावा, बाप ज्ञानी असावा आणि पोरा करता बापाचा अहंकार असावा. तसं करू नको रे असं सांगणारा बाप आहे. पोरग जर म्हणलं ना मम्मी मी शाळेत नाही जात मग थांब. आणि बापाला म्हणून बघा बरं घरी काय नांगर ओढायचा का. हा कणखर बाप असावा, ज्ञानी बाप असावा. मूळ बाप होता, मुळी बाप होता ज्ञानी. बाप ज्ञानी आहे. आणि ज्या घराला ज्ञान कळालं या का विठ्ठल 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 विठ्ठल
शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, बोलने भाई जगन्नाथ की जय, विठाल 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 विठाल। बसा. रामकृष्ण हरी. जाणार आहेत का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पाचपुते परिवारातल्या मातोश्रीनं आपल्या कार्यक्रमाला भेट दिली कातोरे परिवाराला. त्याबद्दल आमच्या सर्व वारकऱ्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत आणि रामकृष्ण हरी आहे. मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. बाप ज्ञानी असावा, बाप कर्तृत्ववान असावा, कर्तव्य दक्ष असावा, ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान जाणणारा असावा. कळलं का? नुसतं वयात आलं लेकरू म्हणून लग्न करायला पाहिजे का? विचारात आल्यानंतर लग्न करायला पाहिजे. हे आई, हे पोरींनो, नवीन लग्न झालेल्या नवरदेव स्मार्ट असावा कातड्यानं का डोक्यानं स्मार्ट असावा? तुमची निवड कशी आहे? पोरग गोरगोमटा असावं, कातड चमकणारा असावं, त्याचं का बुद्धी चमकणारी असावी? बोला की. आणि ज्या घरामध्ये बुद्धीची प्रगल्भता आहे, समजायचा बापाचा DNA स्टँडर्ड आहे, इथं बीजाची शुद्धता आहे, हे बेन आणलं तिकडूनच जर किडका आला असतं तर उगताना कसं असतं? आपण क्वालिटी बघून घेतो. बीज तैसे फळ वरी आले मंगळ, वरी आले वरी आले मंगळ, फळ वरी आले मंगळ, वरी आले मंगळ, वरी आले मंगळ. बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. जसं बीज असल तसं फळ आहे. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची आयसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. नाहीतर नेम आहे बीज बोय बबुलका, आम कहा से खावे. बाबळीचं झाड लावायचं आणि आंब्याची अपेक्षा. कळलं का? हे महत्वाचं आहे. काही काही बापाचे खानदानी बापाचे पोरं बिघडले असतील पण ते काही काळापुरते बिघडतात, पुन्हा क्लिअर होतात. त्याच्यात जो जीन्स आहे, जे रक्त आहे, दुसरे व्हायबल करतील पण ध्यानावर आल्यावर तो म्हणतो नाही नाही आपण असं नाही. मूळ बाप होता. बघा तुम्ही काही काही जणांना घरात अरे बाप रे बाप कसा आहे, पंक्तीच्या पंक्ती उठवल्या बापानं. धर्माच्या कार्याकरता पुढं होता, भांडण झालं तर मिटवण्याकरता पुढं होता, दारू पिऊन त्याच्या समोर कोणी जात नव्हतं, आता तेच पोरग त्याच्या समोर जात असे म्हणतात माणसं. पण सांगू का, काही काळापुरतं बिघडल पोरग, पण ज्या वेळेस आपण कोण आहोत हे ज्या घराला कळालं पुन्हा ते पोरग क्लिअर आहे, पुन्हा क्लिअर आहे. काही काही खानदानी बिघडलेले आहेत संपूर्ण, काही काहींची प्रॉपर्टी विटलेली आहे. विटलेली कळतं का? हे आई, पनीरची भाजी केली न विटली, खाताल का तुम्ही? अरे बाप म्हणले पनीरची भाजी आहे विटली, आता खाता का? व्हायला जाऊ दे कोणा. विटली आहे किती चांगली असू द्या, सोन्याच्या भांड्यात केली हो, विटली ना. कळलं का? काही काहींची प्रॉपर्टी विटलेली आहे आणि ज्या घरात धन पैसे विटले त्या घरात विचार विटले का प्रफुल्लित आहेत? काका विचारानं माणसं विटलेत, घरात सौंदर्य विटलं. ए आई,
बर का. हे पोरींनो, सौंदर्य विटलं काही काही घरात. सौंदर्य विटलं कळतं का? सौंदर्य सांभाळावं का दाखावं? बोला की सांभाळावं. आणि सौंदर्य सांभाळण्याकरता आमच्याकडे परमार्थ असावा. शरीर सुंदर आहे, मग उघड करून दाखावं का झाकून असावं? बोला की तुमच्या सुनानं तुमच्या त्या ब्लाऊजला भायाच नाही असा ब्लाऊज घालणं महत्वाचं आहे का? ए बोल की ए इंदू अक्का. ए मंगल वहिनी कुठे बसली? कुठे आहे? बोला ना. ओ सिंधू वहिनी बोला की. हो, आपल्या घरातल्या नातसुनानं सुनानं हे झाकावं का कसं? ज्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आहे त्या घरातले विचारही पिकलेले आहेत, त्या घरातले सौंदर्यही प्रभावशाली आहे आणि त्या घरातलं धन सुद्धा अलौकिक आहे. परमार्थ म्हणजे. आणि मग भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा जेवण, मी तुळस घेऊन कीर्तनात उभा राहते ग. राहतेस. परमार्थ कळणं मुळापासून कळणं. आणि ज्या घराला मुळापासून परमार्थ कळाला त्या घराचा शेंडावर गेला. ज्याला मुळच कळालं नाही, भिरूड लागायला काही वेळ लागत नाही. भिरूड कळलं का? डाळिंबावर तेल येत. ओ डाळिंब लय भारी, पण रोग आला का आला? आदुगरचा बागतदार एवढा भारी होता, बाप आजा एवढा भारी होता, पण नंतर नाताच्या ताब्यात गेला. त्याला कळालं नाही नेमकं कोणते स्प्रे द्यावेत. म्हणून मूळ बाप होता ज्ञानी. ज्ञानी असावं. जसं पिकाबद्दलची माहिती असावी. कधी कधी भूषण भाया दारे धरतो, म्हणले आता 1.5 महिन्याचे कांदे आहेत म्हणला. बसा. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 आणि म्हणून जगत असताना रामकृष्ण हरी पांडुरंगा, जगत असताना ज्याला शेती सांभाळता आली, कोणती माती कळाली, ज्याला माती कळाली त्याला गती प्राप्त झाली. ज्याला गती प्राप्त झाली त्याच्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आली. एक जणांनी विचारलं कुठनं आलास? मला विचारलं कुठून आलास? बरं का आहे ओ सुनीता वहिनी, मला विचारलं बरं का भाऊ कुठनं आलास? मी म्हणलं नेवाशा तालुक्यातून जीवरायबती गाव आहे माझं, तिथनं आलोस. बरं विचारणारा जरा प्रगल्भ होता, विचाराची कॅपॅसिटी स्टँडर्ड होती. पुन्हा विचारला रे कुठनं आलास? म्हणलं जीवरचा आहे, नेवाशा तालुक्यातला आहे. काय विचारतो म्हणला मी कुठनं आलास? म्हणलं हो यांना विचारा कुठनं आलोय. नेवाशातनं आलो. जरा विचारणारा जरा ब्रिलियंट होता. त्याच्या मुखकमलावर वेगळ्या प्रकारची तेजस्विता होती. मोठं कपाळ, सरळ नाक, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात. खालचा ओठ गुलाबी रंगाचा ॲटोमॅटिक झालेला होता. पुरुषाकडे नियमाचं पालन असेल तर या गोष्टी ॲटोमॅटिक होतात. मोठाले कान सहज हात गुडघ्याला लागतात. हे भाग्यवान माणसाचे लक्षण आहे. पुरुषभर उंचीचा, चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचा ब्राईटनेस त्याच्या. आणि त्याने मला विचारलं कुठनं? म्हणलं मी नेवाशातनं आलाय. म्हणलं जरा कीर्तनकार आहेस, जरा व्यवस्थित उत्तर दे की. म्हणलं मी नेवाशातनं आलोय. आणि जरा विचारत असताना त्याच्या चेहऱ्यावरती जरा धीर गंभीरता मला दिसली. आणि मग लक्षात आलं अरे ये कोई और पूछ रहा है, काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्याला विचारलं आईच्या पोटातनं आलो. बरोबर आहे. आईच्या पोटात कुठनं आलास? म्हणलं बापाकडनं आलो. बापाकडे कुठून आलास? एसी चालू होतं गाडीत, घाम आला. ते म्हणले 10 महिन्याने सांग बापाकडे कुठून आलास. काही अंतर गाडी चालून गेली. माझं कसं कसं काय मला आशीर्वाद प्राप्त झाला असेल. म्हणलं मातीतनं आलो. माधवम माधवी प्रिय.
माधव म्हणजे भगवंत, माधवी म्हणजे भूमाता. आमच्या आज्याच्या पंजाच्या जमिनीमध्ये पावसाच्या रूपानं आम्ही पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो. हे जीवचक्र तुम्हाला माहित असेल नसेल. धान्याच्या रूपानं उगलो. आमच्या आज्यानं, आमच्या आजीनं, आमच्या बापानं, आमच्या आईनं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं, त्याचं खळं केलं. गाडी बैलीत पोते भरले. गाडी बैल वाड्या पुढं आली. घरातल्या आजीनं बरं का बैलाच्या पुढच्या खोरावरती पाणी टाकलं. बरोबर आहे का नाही? असं चतकोर चतकोर भाकरी बैलाला चारली. गाडी वानाला कुंकू लावलं. त्याच्यावरनं चतकोर भाकर अशी उतरवली आणि उखंड्यावर टाकली आहे का नाही. आणि मग धान्य कणगीत गेलं. दादा धान्य कणगीत गेलं. आणि मग ब्रह्ममुहूर्तावर पहाटच्या वेळेस आमच्या आईनं का आजीनं त्याला जात्यावरती घेतलं. दादा त्या धान्याबरोबर बोलू लागली. ते धान्य सजीव का निर्जीव? ओ आई, ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, तांदूळ, मका, मठ, मूग सजीव आहे का निर्जीव आहे? बोला की जे वाटत असेल ते बोला. ओ सुमनात्या कुठे आहेत? सुमनात्या कुठे आहेत? नाही. आणि तर हक्क कुठे आहे? नाहीच आहे. पण तुम्ही सांगत नाहीत. धान्य सजीव आहे का निर्जीव आहे? काही म्हणले निर्जीव आहे. पण धान्य जर निर्जीव आहे तर चाले हे शरीर कुणाची असत्य? कोण बोलविते हरी वीर, कोण बोलविते हरी वीर, बोलविते हरी वीर, कोण बोलविते हरी वीर. शरीर कोणाची असते? कोण बोलविते हरी वीर, हरी वीर. आले शरीर कोणाची असते? कोण बोलविते हरी वीर, हरी वीर, हरी वीर. चाले हे शरीर कुणाची असत्य? एक जण म्हणला मला चाले हे शरीर पायाची असत्य. बायोलॉजीवाला जीवशास्त्रावाला म्हटलं चाले हे शरीर पायाची असत्य. म्हणलं पायाला चालवायला लावणारा कोण आहे? मग मड्याला पाय राहतात, मड का चालत नाही? मड्याला पाय आहे मग मड चालायला पाहिजे. अरे चालवणारा निघून गेला. चाले हे शरीर कुणाची असत्य? हे शरीर चालत नाही, चालवणारा तो आहे. हे बोलत नाही, याला बोलवायला लावणारा तो आहे. आता बोलतो इथनं, त्या शुभमच्या साऊंड मधनं आवाज येतोय. तिथं ऑपरेटिंग करायला तो बसलाय. साऊंड मधनं आवाज येतो. आता हे बंद केलं अण्णा, दादा, हे बंद केलं चेअरमन. आता बोलतो इथनं, आवाज येतो इथनं. याचा ऑपरेटिंग करणारा ऑपरेटर कुठे आहे? याचा ऑपरेटर. या ऑपरेटरची जर ओळख झाली मग कळेल आपण कोण आहोत. कशा करता आलोय? आता एक जणाला विचारलं सहज, कान कुठे आहे? महाराज हा कान आहे. हा कान एक अवयव आहे. काय आहे मग? कान कुठे आहे? जर हा अवयव आहे तर मग कान कुठे आहे? जो नयनाचे नयन, जो डोळाचाही डोळा आहे, जीवाचे जीवाचा आहे, जो कानाचाही कान आहे, जो पायाचा पाय आहे, तो देव आहे. मग मला सांगा हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं? तुझिया सतीने वेरासी बोलणे, तुझिया सतीने वेरासी बोलणे. तुझिया सतीने वेरासी बोलणे, तुझिया
बोलणे देवीदासी बोलणे सूर्याचे चालणे तुझी आबाई सूर्याचे चालणे तुझी आबाई तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सागरे ग धरणी धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे सूर्याची चालणे तुझी आवडणे सूर्याची चालणे तुझी आवडणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी तू आहे. आपलं काही नाही म्हणलं मी 30 एकर जमीन कमवली तू नाही तुला बुद्धी दिली काही जमले 60 एकर जमीन गमवली बुद्धी आहे तुम्हाला टर्न आहे आणि ज्याला टर्न मारता आला किंवा टर्न मारणारा घरात चांगला असेल तो बाप आहे 15 ते 25 पोराने कोण्या मार्गाने टर्न मारावा हे बापाला कळावं ही हायवा आहे का फॉर्च्युनर आहे का BMW आहे का याला ट्रॅक्टर करायचं का 3 चाकाचं करायचं हे आपण ठरवायचं हायवेने चालायचं का डबड्या रस्त्याने चालायचं हे आपण ठरवायचं टर्न मारायला सांगणारा बाप परफेक्ट असावा कोराची वडे आपोले करवंडे वाळवणे वाळवणे हा बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपली कुरबंडी वाळवणी आपली कुरबंडी वाळवणी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवडी महाराज टर्न मारणारा दिशा दाखवणारा बाप असावा दशातला बाप नसावा दशान दिशा कळली का दशा करणारा बाप असावा का दिशा दाखवणारा बाप असावा ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देतो ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपणाला गावात जायचं बाकी काही नाही करायचं मला तुम्ही किती इंटेलिजंट आहात तुम्ही किती ब्रिलियंट आहात तुम्ही किती शार्प आहात म्हणून बाप हा कुठनं आला म्हणलं तर म्हणलं जमिनीतनं आलं धान्य जात्यावरती गेलं चालतंय कशावर तर अन्नावर चालतंय शरीर आणि अन्न काय आहे वदनी कवण घेता सहजावण होते जीवन करी जीवित्व अन्न काय आहे ब्रह्मा आहे का नाही मग ब्रह्माला निर्माण करणारा कोण आहे तुम्ही आहेत का नाही शेतकरी ब्रह्माचा बाप कोण आहे आपण कोण आहोत हे कळणं महत्वाचं आहे कळलं का माझं म्हणणं कळलं का अन्न निर्माण करणारे तुम्ही आहात आणि मग ती धान्याबरोबर बोलली धान्य सजीव आहे निर्जीव नव्हे मग धान्याबरोबर आमची आजी बोलली आमची आई बोलली ऐक रे म्हणले ऐक आता मी तुला जात्यात टाकणार आहे तुला भरडणार आहे तुला बारीक करणार आहे राग येऊ देऊ नकोस राजा तुझं पीठ करणार आहे तुला थापणार आहे मोबाईल दे ठेवून तुझं पीठ करणार आहे तुला थापणार आहे असं उद्या तुला गरम तव्यावरती भाजणार आहे जर भाजला नाही तर पुन्हा तुला हारावरती भाजणार आहे उद्या माझ्या मालकाच्या पोटात दुधाबरोबर जाशील भाजी बरोबर जाशील आंबट भाजी बरोबर जाशील पालकाच्या भाजी बरोबर जाशील भेंडी बरोबर जाशील दह्या बरोबर माझा मालक तुला खाईल वांग्याच्या भाजी बरोबर खाईल राग येऊ देऊ नकोस राजा हे कुणाला सांगितलं धान्याला का राग येऊ देऊ नकोस आणि उद्या माझ्या मालकाच्या पोटात गेला तर त्याचं रक्त शुद्ध होऊ दे
धान्यापासून तयारी आहे, कर्तृत्ववान आणि जबाबदार घरात. मोठ्याल्या घरामध्ये धान्यापासून कोणाच्या जमिनीत पिकलेलं घ्यावा. वाहन कोणाचं घ्यावं का? ज्या वाहनानं त्याचं चांगलं झालं तेच घ्यावा का धडकलेलं घ्यावं? नाही ना, 3 लाखाने मला स्वस्त मिळालं, 6 लाखात सट्टा काढीन तो. वाहन कोणाचं घ्यावं, जमीन कोणाची घ्यावी हो? जो मजबुरीने विकू राहिलाय पोराच्या सर्व्हिससाठी, पैसे भरायसाठी. पण जो निस्ती इकायचीच आहे, अर्धा एकर झाली, पैसे संपले पुन्हा होय घ्यायची वावर होय. वाटोळ करील त्या पिकवेन्स, त्या लहरी. कोणाच्या घरात राहावं, कोणाच्या घरात राहावं. काही काही म्हणले मस्त ते चांगलं चालू होतं बरं का, पण ते तिकडचा तिने तुकडा घेतला का त्याचा तुकडाच पाळला. या लहरी आहे. इथं काय भानामतीचं खेळ नाही महाराज. तुम्ही कोण्या परिसरात राहतात, कुठे राहतात, तिथलं फ्रिक्वेन्स कसं आहे, तिथले रेंज कशी आहे, हे तुम्हाला मोठं. मिरजेला जागतिक लेवलच्या हॉस्पिटल आहेत, मिर्झा सिटी, आणि तिथं किती मोठी जखम असली तरी बरी होती, डायबिटीजची सुद्धा. का? तिथलं वातावरण तेवढ्या क्वालिटीचं. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात शुद्ध हवा कुठं आहे? चांद बीबीचं महाल, ऑक्सिजन पूरक आहे तिथं. आणि पुन्हा 2 नंबरला हवा शुद्ध आहे मढीला, म्हणून तिथं येडे नीट होते. खोट आहे काय? जिथं ऑक्सिजन पूरक भेटतो ना, काही काही बांधून नेत येडी तिथे वाजायला लागली. तुमच्याकडे ऑक्सिजन नाही पुरेसा, प्राणवायू नाही तुमच्याकडे पुरेसा, तुम्ही राहतात कुठं याच्यावर तुमची प्रगती आहे. का भूमीचे मार्दव सांगे कुंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कुंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. फार महत्वाचं आहे हा परमार्थ. माझे ज्ञानोबा किती कळाले, माझे तुकोबा किती कळाले. तुमच्या घरामध्ये देवळातले देव आहेत का वाड्यातले देव आहेत? कुठले आहेत रे आई? चिची खालचे, लिबा खालचे, रुई खालचे, कुठले कोणते देव कोणते आहेत तुमच्या घरात? तुमच्या देवावर तुमची क्वालिटी आहे बरं. निस्ते शेंद्रचे आणि हेंद्रचे जर असतील, शेंदरी हेंदरी दैवते कोणाची पूजी भूते घेते, आपुल्या पोटाशी रडते मागतीशी ते अवदान. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते घेते, आपुल्या तुमचे देव कोणते याच्यावर तुमची याची प्रगती आहे. तुमच्या देवावर तुमची बुद्धीची प्रगती आहे, तुमच्या बुद्धीच्या प्रगतीवर तुमच्या धनाची प्रगती आहे. 500 कमवता येते पण खर्चाची अक्कल आहे का? ते कमी तर 900 रुपये आणि 950 तरी आपला निर्णय करायचा आणि भावड्याचा निर्णय करायचा. भावड्या येड आहे. इथं नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतापासी बस, हरी नाही मुखासी, अरे मुडा. लक्षपूर्वक आहे का? परमार्थ करायचं आहे ना, तर फक्त बाह्य स्वरूपाचं नव्हे. तुम्हाला नटायचं आहे ना, तर बुद्धीनं नटा. तुमच्या लेकराला नटवायचं आहे ना, तर बुद्धीनं नटवा. त्याच्या बुद्धीला अलंकार घाला, विवेकाचा अलंकार बुद्धीला घाला. त्या घरातल्या लेकराला बुद्धीला अलंकार घालणारा बाप असावा. बुद्धीचे वैभव अन्य नाही,
सकळते एका केशवराजे सकळते एका केशवराजे सकळते मान्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी एका केशवराजे सकळ सिद्धी एका केशवराजे सकळ सिद्धी बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराजे सकळच. आणि बुद्धीचं वैभव प्राप्त होण्याकरता परंपरा त्याचे गुण शुद्ध परंपरा त्याचे गुण शुद्ध परंपरा गुण ज्ञानदेव भाने नाम जप हरीचे ज्ञानदेव भाने नाम जप हरीचे परंपरा त्याचे गुण शुद्ध परंपरा त्याचे गुण शुद्ध ज्ञानदेव भाने नाम जप हरीचे ज्ञानदेव भाने नाम जप हरीचे परंपरा त्याचे गुण शुद्ध परंपरा त्याचे गुण शुद्ध ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हा मोठी अलौकिकता आहे. व्यायाम करतो बरं म्हणजे एवढ्या उड्या मारून पुन्हा बोलायच म्हणलं या खांद्यावर नाही डेबर ढाबर नको. तुम्ही बी फॅट कमी करायची चहा सोडून द्या आजपासून सोडून गोड तुम्ही बंद करा 1 महिना तुम्हाला रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला. 46 आहे मी येस आणि अजूनही 15-20 वर्ष तुम्हाला मी असाच दिसल. 60, 65, 70 वर्षापर्यंत म्हातारं होऊ नका. म्हातारी विचारही डाउनलोड करू नका. काही 42 आपलं आता झालं भाऊ आता काय. तू गांग्या आहे तू तुमची बुद्धी तुम्हाला म्हातारं करील तुमचं मन तुम्हाला म्हातारं करील. नको नको म्हणा कुंतू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. मन किती प्रभावशाली आहे. मन किती आय कॅन डू मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. पोटाचा प्रश्न सुटला ना तर सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. तुम्ही खाता काय याला देताय काय. मुरमटी जमिनीला 3 दिवसाला पाणी दिलं नाही 2 दिवसाला दिलं तरी ती मी गाडीत बसलो मला काम काय आहे. मी मग किती टाइम 45 नंतर आहार कसा असावा माझा 45 नंतर. हे डायजेशन ज्या घराला कळालं ना डायजेशन पचनक्रिया मला शरीरशास्त्र फार खतरनाक आहे. ज्याला खाणं कळालं त्याला जगणं कळालं. ज्याचं हागणं चांगलं त्याचं जगणं चांगलं. नाही तर संडाच्या खोलीत त्याचा खसाखच बिड्या काय घेऊन बसलास. 2 मिनिटात बाहेर आला. कंडिक्शन मधली गाडी आहे. याचं नाव परमार्थ आहे. तुम्ही किती तगडे आहात. तुम्ही आतून किती मॅन पॉवर आहेत म्हणजे तुमच्याकडे किती म्हणतो ऊर्जा किती आहे स्टॅमिना किती आहे तुमचा. याचं नाव परमार्थ आहे. आमच्या तिथे 82 वर्षाच्या म्हाताऱ्याचा खोबा मोडा लागतो का परत. कॅल्शियम कमी असतं पण 2.5 महिन्यात त्याचा खोबाही लागला आणि ती बिगर काठीचं चालायला लागलं. काय वानकडे ते म्हणे आनंदाचं जीवन आहे. मला स्वतःला म्हातारं समजितच नाही. वॅप थिंकिंग वॅप कल्चर वॅप लाईफ. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती स्टँडर्ड आहात. तुमचे विचार कसे आहेत. तुमच्या घराचा परिसर तुमच्या घरातले लेकरं तुमची पॉझिटिव्हिटी कशी आहे याचं नाव परमार्थ आहे.
याचंच नाव परमार्थ आहे. आणि हा परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरामध्ये ब्रिलियंट MBBS क्लास 1 SP कलेक्टर तालुक्यावर नेतृत्व करणारे जिल्ह्यावरती नेतृत्व करणारे लेकरू घरामध्ये जन्माला येतं. बापाचा DNA स्टँडर्ड होत असतो. ए आई दादा पोराच्या दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली? बोला की बाप आहात तुम्ही. डोक्यातली ज्याच्या ज्याच्या दंडातली ताकद आहे ते झेंडे घेऊन पुढे आणि ज्याच्या डोक्यात ताकद आहेत ना त्याच्या पुढं त्याच्या माग आणि पुढं दांडातल्या ताकदीची गडी राहते. चला आपण कुठे आहोत याचं भान असावं. आपलं लेकरू कुठे उभा असावं याचं भान असावं. बाप होणं सोपं आहे? सोपं नाही महाराज. वयात येणं म्हणजे बाप होणं नव्हे. विचाराची परिपक्वता प्राप्त होणं म्हणजे बाप होणं. म्हणून पहिल्या चरणात सांगितलं जगी ऐसा बाप भावा बाबा 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 जगी ऐसा बाप बाबा 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 जगी ऐसा बाप भावा 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 बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा